विधानसभा निवडणूक 2024च्या निकालात अजित पवार यांनी भरघोस यश संपादन केलं। त्यानंतर शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी तब्बल 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। मात्र त्यानंतर अजित पवार यांना आता मोठा दिलासा मिळालाय। आयकर विभागाने 7 ऑक्टोबर 2021ला अजित पवार यांच्या विविध कारखान्यांसह इतर आणि अशी 1000 कोटींची मालमत्ता जप्त केली होती। या प्रकरणात अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टानं ही संपत्ती बेनामी नसल्याचं स्पष्ट करत अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा असल्याचं बोललं जातं। यावरच उबाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात ते काय म्हणाल्यात। 1000 कोटीची संपत्ती ही स्वच्छ केली, मुक्त केली, त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्यांवरती ईडीनं टाच आणली। पण ते फक्त भारतीय जनता पक्षाला शरण गेले नाहीत, म्हणून त्यांच्या प्रॉपर्ट्या या मुक्त केल्या। आता मला असं वाटतं लवकरच नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सुद्धा सोडवली जाईल। माझी स्वतःची संपत्ती, ही संपत्ती नाही, राहतं घर ईडीनं ताब्यात घेतलं। राहतं घर, 2 रूम किचन, मराठी माणूस आहे आणि गावची वडिलोपार्जित जमीन 40 गुंठे ही ईडीच्या ताब्यात आहे। आम्ही त्यांना सांगतोय हे आमच्या अधिकृत कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि जमीन आहे, ही आम्हाला मुक्त करून द्या। पण नाही, आमच्यावर दबावात तुम्ही पक्ष सोडलात तर तुमची सगळी जी काय घर वगैरे जप्त केलं ते आम्ही मोकळं करू। पण आम्ही हे करायला नकार दिला। ठीक आहे,